श्री संत तुकाराम महाराजांचा हा अतिशय छान असा अभंग आहे। याच्यामध्ये बरंचसं तत्वज्ञान आलेलं आहे आणि तत्वज्ञानाकडे पाहण्याची भक्ताची दृष्टी सुद्धा यातून आपल्याला कळते। ते म्हणतात, आहे ते सगळं कृष्णाचे अर्पण। असं म्हणत नाहीत की जे आहे ते सगळं कृष्णाला अर्पण करा, असं म्हणत नाहीत। ते म्हणतात की कृष्णाला अर्पण आहे, आहे ते सगळं कृष्णाचे अर्पण, पण आपल्याला कळत नाही। न कळता मन तुझे भावी, आपल्याला कळत नाही आणि आपण दुसरी कल्पना करतो। काय कल्पना करतो? की हे माझं आहे, हे मी केलेलं आहे, हे मी घडवलेलं आहे, हे मी बिघडवलेलं आहे, हे मी कमावलेलं आहे, अशी मी करायची आपल्याला सवय असते। मात्र जर बघितलं आपण, हे जी वेदांताची एक रीत आहे की जे अबाधित नाही ते भासमान आहे। या रीतीने जर आपण पाहिलं तर आपण करते नाही आहोत, आहे की नाही? आपण या पंचमहाभूतांची आणि या सगळ्यांची मदत घेऊन आपण स्वतःला करते म्हटलो तर आपण ज्यांची मदत घेतो त्याचे गुण आपल्यावर येतात। मग आपल्याला तर संतांनी कानी कपाळी ओरडून सांगितलेलं की अरे तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहात, प्रत्येक चैतन्य अभिन्न ब्रह्म आहात, परमात्मा स्वरूप आहात। मात्र आपण जर करते पण घेतलं तर मग आपण जड होतो, आहे की नाही? कारण मन हे जड आहे, चित्त हे जड आहे, कर्म ही जड आहेत आणि आपण चेतन आहोत। आणि चेतन आणि जडाचा संयोग जो कधी होऊ शकत नाही तो आपण आपल्या भ्रमानं करून घेतलेला आहे। त्यामुळे ह्या जड पदार्थाचे गुण जे आहेत ते आपल्यामध्ये आलेले आहेत। म्हणून महाराज त्याचा धोका सांगतात, म्हणून पाठी लागतील भूते येती गिवसत 5 जणे। आपल्या व्यवहारात जशी भूत असतात की आता आपल्या कामाला येतात, पण नंतर आपण मेलो की आपल्याला धरून ठेवतात। ही पंचमहाभूत सुद्धा तशीच आहेत। त्यांच्या ठिकाणी जे विकार आहेत उत्पत्ती स्थिती लयाचे, आहे की नाही, मग ते आपल्याला तसं धरून ठेवणार। येती गिवसित 5 जणे। पुढे म्हणतात, ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड या निमित्ता कारणे हा। आणि हा का बरं दंड आम्हाला मिळाला? तर जे सगळं भगवंताचं आहे ते त्याला अर्पण न करता आपण आपलं घोडं पुढे दामटलं, पुढे नाचवलं, मीपणाचं, त्यामुळे ही शिक्षा आहे। जसं आपण इथे आपली एखादी मालकी नसलेली वस्तू चोरली तर पोलीस पकडतात, तशी हा जगाचा पोलीस कोण आहे? ह्या सृष्टीचा पोलीस तर काळ आहे। तुका म्हणे काळे चेपियला गळा, मी वेळोवेळा करीत असे। आणि मग तो काळ आपल्याला पकडतो आणि आपल्याला पुढची गोष्ट माहीत आहे की आपण त्या चक्रामध्ये, जे 84 लक्ष योनींचं चक्र आहे, त्याच्यामध्ये आपण फिरत बसतो। कारण जी वस्तू ज्याची आहे ती आपण ओळखली नाही आणि आपण ती धरायला बसलो, याच्यामुळे हा दंड, या शिक्षेला आपण पात्र होतो। हा सुंदर असा एक तत्वज्ञानाचं रहस्याचं उद्घाटन करणारा हा अभंग मोठ्या कृपेने श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे। तर आपली बुद्धीमध्ये हा अभंगाचा अर्थ उतरावा आणि आपलं आचरण त्याप्रमाणे व्हावं, अशी प्रार्थना आपण या निमित्ताने त्यांच्या चरणी करूयात। रामकृष्ण हरी।